नाही, महत्वाचं काय मॅडम, की आज वस्तुनिष्ठ चौकशी तर झालीच पाहिजे. अजितदादा म्हणजे एक मेला तर चालेल, पण लाखाचा पोशिंदा म्हणून दादाकडे बघितलं जायचं. आणि मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचे जर चौकशीला आपल्याला जर कुणाची माहिती घ्यावी लागती, सरकार तुमचं आहे. त्या ठिकाणी सीबीआय तुम्ही करू शकता, एटीएस. आज वाजेच्या तिथे अंबानीच्या घराच्या समोर बॉम्ब ठेवला, वाजे गेले, गाडी गेली. मग असं जर होणार असेल तर मग ह्याच्यावर सगळीकडे प्रश्नचिन्ह होतो. तर त्या निमित्तानं मग सीबीआय लावा, निवृत्ती न्यायाधीश लावा, तुम्ही आंतरराष्ट्रीय लावा, सेंट्रल गव्हर्नमेंटची घ्या, ज्या ज्या करायच्या त्या सगळ्या चौकशा वेगवेगळ्या पद्धतीनं करा. पण दादांचा हा अपघात आहे का घातपात आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. सामान्य लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी भयभीत वातावरण आहे. जर अशा काही घटना घडत असतील तर माणसांनी कुणावर विश्वास ठेवायचा? सरकारला मायबाप म्हणलं जातं आणि सरकार जर ह्याबाबत काहीच बोलायला तयार नाही. आज स्वतः सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी जाऊन मागणी करायची वेळ का आली? सरकारमधले तुमच्या शेजारी बसणारे उपमुख्यमंत्री आहेत आणि मग तुम्हीच निर्णय घेऊन तुम्हीच ते सगळ्या इन्व्हेस्टिगेशन केल्या. एकदा सगळे जे काय आहेत वेगवेगळ्या अँगलवरनं तुम्ही चौकशी करा ना. आंतरराष्ट्रीय लेवलवरची जर ह्याच्यामध्ये कुणाचंच काही नसेल तर चौकशी करायला अडवलंय कुणी? आणि मग सरकार म्हणून का भूमिका घेत नाही? आणि मग आपण एआय जी आज आपली आहे ह्याच्याबद्दल ठीक आहे, पण आपल्याकडे जेवढ्या काही इन्व्हेस्टिगेशन यंत्रणा आहेत त्या का केल्या जात नाही? त्या विमान कंपनीवर गुन्हा दाखल का झाला नाही? सदोष मनुष्यबळाचा होईल त्याला का उचललं नाही, का अटक केली नाही? तो वैमानिक का बदलला? तो वैमानिक जो येणार होता तो कुठे गेला? असे अनेक प्रश्न आहेत. आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी आज इतक्या वातावरणात आहे की नेमकं दादांचं झालंय काय? आज देखील काही एआयच्या माध्यमातून व्हिडिओ येतात की दादा येणार आहे, दादांची बोलणं होते आणि मग लोकांना आज नेमकं कळतच नाही. आज स्पष्टपणे केंद्रीय यंत्रणेने सुद्धा ह्याच्यात भाग घेऊन सांगायला पाहिजे की हे झालंय, हे आहे आणि ह्याच्यात हे. आज जर ब्लॅक बॉक्स सारखी गोष्ट जर आपल्याला सापडत नव्हती, ह्याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं?